दिवसेंदिवस वाढत चाललेले चिकोडी शहर कायमस्वरूपी शैक्षणिक जिल्हा म्हणून ओळखलं जाणारे हे शहर आता जिल्हा दर्जा मिळवण्याच्या जवळ आहे. तरी सुद्धा तेथील पॉवरफुल राजकारणी असलेल्या या शहराला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लाजिरवाणं झालं आहे. अनेक वर्षांपासून खड्डे बुजवण्याचे काम होत नाही. चिकोडी शहरातील अंकलीकूट परिसरात प्रवाशांचे जीव धोक्यात आणणारे खड्डे तोंड उघड करून उभे आहेत. शहराच्या मध्यभागी असलेला हा रस्ता विशेषतः गर्भवती महिलांसाठी नरक यातना देणारा आहे. जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी चिकोडी शहरात असतानाही या नेहमी गर्दी असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष होते. फक्त 4-5 मीटर रुंद असलेल्या या अंकलीकूट रस्त्याचे खड्ड्यांमुळे हाल झालेत. आणि एवढेच नव्हे तर इतक्या छोट्या रस्त्यांचेही सुधारणे करण्यात होणारा विलंब पाहून लोक संतप्त आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींविषयी शहरातील नागरिकांमध्ये नाराजी असून आता तरी शहरातील रस्ते सुधारणा आणि विकासाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा लोक व्यक्त करतायत. संजीव बॅकुडे, KMM मराठी, चिकोडी. ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಹಾಕಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬಹುದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. 2023-24ನೇ ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ SSP ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿರುವಂತಹ ತಂತ್ರಾಂಶದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಸಂಖ್ಯೆ ನಮೂದಿಸಿ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೋಂದಾಯಿತ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮ ಆಧಾರ್ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಯೊಂದಿಗೆ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿ NPCI ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ.